देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यामध्ये येणार आहे। महिला सशक्तीकरण या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। ठाण्यातील कासरवडवली या भागात हा कार्यक्रम असणार आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तसेच वाहतूक विभागामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। उद्या जड आणि अवजड वाहनांना देखील बंदी असणार आहे। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सभा मंडप या ठिकाणी भाषण करणार आहेत। पाहायला गेलं मंत्री जय्यत तयारी या ठिकाणी महापालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल याकडनं करण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी 40 ते 50,000 महिला व इतर लोक देखील जमणार आहे। 3 सभा मंडप असणार आहेत, त्यासोबत LED देखील ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणच्या आजूबाजूला पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। 1200हून अधिक जे गाड्या ज्या या ठिकाणी येणार आहेत, तसेच महापालिकेच्या वतीने बसेसची सुविधा देखील ठेवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम ठाण्यात घेतला जाणार आहे। त्यासाठी नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, मीरा भाईंदर महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, या ठिकाणचे सर्वच महिला असतील, कार्यकर्ते असतील या ठिकाणी जमणार आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर या सभा मंडपामध्ये आजपासूनच खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी मोदी अनेकांना संबोधले जाणार आहे, त्यामुळे मोठं भाषण देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अगोदरच आता या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा मोदी या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या वेळेस आता पुन्हा काय संदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येणार असल्याकारणानं त्यांची पूर्ण सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर नेते व मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे नक्कीच उद्याच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा योगेश गुरोसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।